हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। आज आपण इलेक्ट्रिक इंडक्शनबद्दल माहिती पाहणार आहोत। तर हे कोणत्या क्वालिटीचं आहे ते इथे मी दाखवलेलं आहे। सूर्या केवर्सचं आहे, टच कंट्रोल आहे, यामध्ये आपल्याला टायमर आहे आणि कुकिंग फंक्शनसुद्धा आहे। तर आता आपण खोलून पाहूया कशा प्रकारे इलेक्ट्रिक इंडक्शन आहे ते। तर इथे पहा, मी हे ओपन केलेलं आहे। तर या प्रकारे आपल्याला हे इंडक्शन भेटलेलं आहे। तर आता आपण याचं कापड काढून बाजूला करूया। तर इथे पाहू शकता या प्रकारे हे सूर्या केवर्सचं इंडक्शन आहे। तर यामध्ये पाहू शकता तुम्ही इथे ऑप्शन दिलेले आहेत। हे टायमरचं ऑप्शन आहे, हे ऑफ आणि ऑन करायचं बटन ऑप्शन आहे, आणि हे हॉटस्पॉट्स आहे। हे सूप वगैरे बनवण्यासाठी पण इथे दिलेलं आहे, आणि फायरचं आहे, आणि हे बॉइलिंग वगैरे साईडचं बॉइलिंगचं आहे। तर याला आपल्याला कमी जास्त करण्यासाठी स्पीड रेग्युलेटरचं बटनसुद्धा दिलेलं आहे। अशा प्रकारे हे इंडक्शन आहे, खूप छान क्वालिटीचं आहे। तर येथे मी तुम्हाला ऑन करून दाखवत आहे। तर हे पहा, आपल्याला लावल्याच्या बाद ऑन तर इथे मी इंडक्शन ऑन केलेलं आहे। तर याच्या बाद आपल्याला हाय आउट करायचं आहे। तर आपल्याला आता जितकी स्पीड पाहिजे त्या स्पीडनुसार हे रेग्युलेटरचं बटन आपल्याला फिरवायचं आहे। तर इथे कमी जास्त स्पीड करण्यासाठी हे रेग्युलेटरचं बटन दिलेलं आहे। तर आपल्याला आता इथे तर हे पहा, ऑफ केलेलं आहे। आता हे ऑन केलेलं आहे। ऑफ आणि ऑनचं हे तुम्हाला दोन्ही समजलेलं असेल कसं करायचं ते। पुन्हा आता आपल्याला हे काही कॉईलचं बटन आहे हे, तर यावर आपल्याला काही पण कॉईल करता येतं। आणि हे सूपचं बटन आहे, हे याच्यावर आपल्याला सूप वगैरे काही बनवता येतं। आणि हे हॉटस्पॉटचं बटन आहे, काही उबळायचं असेल तर त्यासाठी पण हे बटन यूज केल्या जाते। आणि आपल्याला काही भात वगैरे अंडी वगैरे शिजवण्यासाठी टाईम वगैरे सेट करायचा असेल तर इथे टायमरचं बटनसुद्धा दिलेलं आहे। तर अशा प्रकारे हे पूर्ण इंडक्शन आहे फ्रेंड्स। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। धन्यवाद। आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला कसा व्हिडिओ वाटला ते।